थांबा थांबा, मी खणते. आम्ही हाडाचे शेतकरी आहे, शेतकऱ्यांची कामं शेतकऱ्यांना करून द्या. काय एका मिनिटात करतो? नाही नाही नाही, ऐका ऐका, तुमचा वाढदिवस आहे ना आज, तुम्ही काही काम नाही करायचं, मी खणते. उलट वाढदिवसा दिवशी अशी कष्टाची कामं करायची असते सर का? नाही नाही, असं काही नाही, द्या तुम्ही मला, मी खणते. अहो तुम्ही खणू नका सर का जरा. मॅडम सांगावयाच नाही. मग तेच म्हटलं मी, वाढदिवस आहे तुमचा, अजिबात काम करू नका, द्या. ओ सरका. अहो तुम्ही द्या इकडे. अहो ऐका माझं, द्या. नाही नाही, तुम्ही ऐका माझं. अहो ऐका, द्या. तुम्ही ऐका माझं. असं काय करताय, द्या इकडे, मी खण. अहो सोडा. सोडा काय सोडा, द्या आता इकडे, हट्ट करू नका, द्या. तुमच्या हातात खडू चांगला दिसते, आमच्या हातात कुदळ सर का? मी शिक्षिका आहे ना तुमची, मग शिक्षिकेचं विद्यार्थ्यांनी ऐकायचं असतं. काय मी विद्यार्थी नाही आहे तुमचा सर का? हे बघा, वृक्षारोपणाचा कार्यक्रम मी प्लॅन केलाय ना, हा, त्यामुळे मी खण. अहो असं काही नाही हो. अहो, द्या हो. अरे हिने सांग रे. राहू द्या, तुम्ही दोघं पण राहू द्या, मीच करतो. द्या द्या. ए वारक्या पोरांनी इज्जत पडायची नसते. तू अहो, जरा द्या, द्या. तू सायंटिस्ट होणार आहेस, तू तिकडे काम कर जा. तुम्हाला मदत करायची नाही, हिने मदत करा सर. अहो असं काय करताय? अहो जाओ. ही गोष्ट मावशीला सांगितलीच पाहिजे. आम्हाला न सांगता सवरता कशा काय गेल्या सुनबाई? तू नीट बघितलंस नव अर्ध. तू घरात नीट बघितलंस नव, असतील कुठेतरी त्या. अगं ताई, समजा शोधले नाही, कुठं बी नाही, बाहेर बी नाही ती. ताई हे बघ, तुला सांगते, तू कने आधिपतीसनी शर्ट बदलायला लावलास का नाही, त्याचा वचपा काढायला बघ ती. अजून बघ की आधिपती बी नाही आल्यात. कार्यक्रम सुरू नाही ना झाला? नाही, होईल सुरुवात. बसा तुम्ही, बसा. दुर्गे चल. ताई तुला सांगू, ती का नाही आधिपतीसनी कुठे तर बाहेर घेऊन गेली असेल. हा म्हणजे बघ, पार्टी बिर्टी काय तर करायला गेली असेल, म्हणतात ती एन्जॉय करायला गेली असेल, आणि आपण ही तर आधिपतींची वाट बघत बसलो. नाही नाही, असं काय करणार नाहीत ते. आम्ही अधिपतीनं सांगितलंय येळेत घरी या म्हणून. भय ताई, आधिपती तर म्हणणारच की आपण घरी जाऊया म्हणून लवकर. पर ती कसली जाऊ देते त्यासनी? बिलकुल नाही. ताई सकाळी मी काय केलं तिनं? तुझ्या आधी तिनं औक्षण केलं, आणि तुला माहित आहे ना व, त्या शर्टाचं बी काय केलं तिनं? आणि ताई, सुनबाईला काय वाटलं का तिनंच दिलेला शर्ट त्यांनी घालून जायला पाहिजे होता, है का नाही? शेवटी अधिपतीने शर्ट बदललाच की, जळका का होईना पर घालून तर गेले का नाही. तसे तर ते आत्ता बी म्हणत नसणार आहे, सुनबाईच त्यासनी फितवत असणार बघ तू. तिनंच का नाही त्यासनी कुठं तर गुंतवून ठेवलं असणार आहे बघ, त्यांना जोडीनं वाढदिवस साजरा करायचा असेल. तू एवढी तयारी केलीस ताई, त्याचं काय बी नाही बघ तिला. ताई हे समजा का नाही असंच चालणार आहे बघ, तू का नाही मनाची तयारी करून घे बाई. केवढं लागलंय, मी सांगत होते ना तुला, केवढं लागलंय बघा. अगं आधी ते रक्त थांबवायला हवं. सांगत होते ना, तुम्ही का ऐकलं नाहीत माझं? नाही नाही, एवढं काय नाही, असू दे. हो, एवढं काय, किती लागलंय बघा. तुम्ही कशाला रडालाय? तुम्ही रडू नका. एकतर तुमचा वाढदिवस आहे, आणि वाढदिवसाच्या दिवशी हे काय झालं बघा. किती लागलंय बघा, मी सांगत होते तुम्हाला नका खणू म्हणून. लई मोठी चूक केली सुनबाईंनी. आम्हाला न विचारता घराबाहेर गेल्या, आणि अधिपतीनं पण फूस लावल्या. येऊ देत त्यांना, चांगलाच धडा शिकवतो. बरं चल, तू जरा पाहुण्यांकडे लक्ष दे.
मावशी 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 चंचे शांत हो. लोकांसमोर कसला तमाशा करतेस? काय झालं? ये तिकडे तिकडे येऊन सांग काय ते. ये इकडे. काय झालं? अगं मावशी मला काय झालं नाही पण अधिपती अधिपतींना अधिपतींचं काय? चंची बोल की पुढं अधिपतींचं काय? बाई ग मम्मी दम तर खाऊ दे की मला. मावशी त्या अक्षरानं अधिपतींचं रक्त सांडून वाढदिवस साजरा केला ग. रक्त सांडून म्हणजे काय झालंय? काय अगं पायावर कुदळ मारली की त्यांच्या. उधळ मारली? तू नक्की सांगशील ना मला काय झालंय ते? आमच्या जीवाला घोर लावू नको. सांग काय झालंय ते. मावशी मला बी चक्कर आली का रक्त बघून. एवढं रक्त गेलंय ना अधिपतींचं. काय झालं? कुणाचं रगत सांडलं? अगं अधिपतींचं रगत गेलंय. अरे देवा. चंचित तू कुठं बघितलंस? काय बघितलंस? नीट सांग. सांगते मावशी समजा सांगते. म्हणजे बघ की तू एवढा समजा कार्यक्रम करायचं ठरवलंस संध्याकाळच्याला आणि तू मास्तरीन बाईसला बी सांगितलं का संध्याकाळच्याला काही बी कार्यक्रम ठेवायचा नाही, येळ मोकळा ठेवायचा. तरी बी तिनं ते शाळेत काहीतरी फालतू झाडपिडे लावायचा कार्यक्रम ठेवला ग. काय सांगू तुला, जी कामगारांनी करायची कामं असतात ना ती अधिपतींना करायला लावली तिनं. म्हणजे नाही का अधिपती भर उन्हातानात खड्डे खणत होते का ती झाडपिडे लावण्यासाठी. आणि त्याच्यातच त्यांच्या पायाला कुदळ लागली मावशी. हे नुसतं घळाघळा रक्त व्हायला लागलं. कुदळ मारली? चंचे तू हे सगळं तुझ्या डोळ्यानं बघितलंयस? वय मावशे अगं मग खरं सांगती. अगं रक्त बंबाळ झालता ग त्यांचा पाय. मला चक्कर आली ग मावशी. केवढं रक्त केलं ग त्यांचं. नाही हिलाही झालं. जखम आमच्या अधिपतीच्या पायाला नाही, आमच्या मनाला झाल्या. लागलं आधी एक तर तुमचा वाढदिवस आहे आणि नेमकं वाढदिवसाच्या दिवशी का लागलं मला. तुम्ही रडू नका. हळूहळू. सॉरी हा काय नाही. आज तुमचा वाढदिवस आहे आणि हे झालं. हा मग वाढदिवसाच्या दिवशी कशाला रडताय बरं आमच्या? रडत बसू नका. बघा मातीत काम करताना तेवढं व्हायचंच, जरासं लागायचंच. एवढं मनाला लावून घेऊ नका. आणि आमच्या वाढदिवसाच्या दिवशी रडू नका. डोळ्यातलं पाणी पुसा. हेच म्हणते मी. वाढदिवस आहे आणि हे झालं. काय नाही चालतंय तेवढं. अधिपती केवढं लागलंय तुम्हाला? केवढं रक्त वाहतंय? अहो काय नाही झालं. एवढं काय नाही. काय नाही काय? मला कळलंच नाही काय झालं. काय बोलू नका. एक शब्द बोलू नका तुम्ही. काय गरज होती हे सगळं करायची? हा वाढदिवस हा असा साजरा करतात होय?
आम्ही सगळेजण तिकडे घरात वाट बघतोय. हा, सगळी माणसं आलेत घरी. ते सगळं सोडून तुम्ही यासनी इथं घेऊन आला. तुम्हाला सांगितलं होतं ना घरी राहा म्हणून, पण नाही, तुम्हाला सगळं गुपचूप करायचंय. काय ठरवलंय तुम्ही? सांगा ना एकदाच काय ते. अहो काय नाही आईसाहेब, ते खड्डा काढताना कुदळ मारायला गेलो आणि ती टोपी तुम्ही अचानक बास करा अधिपती, बास करा. मध्ये काही बोलू नका. अहो, ऐकून तर काय, ती टोपी डोक्यावरती खाली बघा, ही टोपी डोक्यावर एकदम डोळ्यावर आली, मग ती खाली पायावर एकदम बसलं, मला कळलं नाही. उगाच काहीतरी सारवा सारव करू नका तुम्ही. जे काय झालंय ते ह्यांच्यामुळेच झालंय. तुम्हाला सांगितलं होतं ना आम्ही, हा, की आज संध्याकाळी घरात कार्यक्रम आहे, तेव्हा घरातच थांबा. सांगितलं होतं का नाही? काही गरज काय होती हे नसते उद्योग करायची? हा, तुम्ही यासनी इथं घेऊन आला नसता तर त्यांच्या पायाला असं लागलं नसतं. झाडं लावायची काय गरज होती? हा? कधी काय होणार आहे सांगा मला. सॉरी सॉरी मॅडम, सॉरी. काय रे पोरांनो, हा, शाळेला सुट्ट्यात ना तुम्हाला? शाळा बंद आहे ना, तरी पण इथं येत आहे वय? आता तुमची शाळा कायमचीच बंद करून टाकतो आम्ही. सॉरी मॅडम. तुम्ही तर आता अजिबात मध्ये बोलू नका. जीव घेतला असता हो तुम्ही आमच्या लेकाचा. सगळं चांगलं चाललेलं असताना तुम्हाला बघवतच नाही. आता आम्हाला सांगा, या अशा अवस्थेत आम्ही आमच्या लेकाचा वाढदिवस साजरा करायचो होय? बघा त्यांना किती लागलंय. काय एवढं काय नाही झालं. काय नाही काय म्हणताय तुम्ही? आणि आलेली माणसं तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार की तुमच्या तब्येतीची चौकशी करणार? काय करून ठेवलंय तुम्ही सुनबाई? मॅडम सॉरी, पण आपण घेऊन जाऊया का त्यांना? त्यांचं रक्त थांबलं नाही मॅडम, आपण घेऊन गेलं पाहिजे त्यांना प्लीज. हे चांगलं आहे तुमचं. जखम बी स्वतःच द्यायची आणि मग मलमपट्टी पण लावायची. काही गरज नाही, त्यांची आई जिवंत आहे. आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. चला अधिपती. जरा हात नाही अधिपती, त्यांनी यायची काही गरज नाही. अहो पण आईसाहेब. नाही अधिपती, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. तर तुमच्या पायातलं रक्त बघून आम्हाला चक्कर येईल. चला आपण काहीतरी इलाज करूया. दुर्गे. हा ताई. डॉक्टरना शाळेतच बोलवून घे. वय. चला अधिपती. कशाला डॉक्टर? नाही डॉक्टर पाहिजे, तुम्ही वा बाजूला. हा, चला घ्या आमचा आधार घ्या. तुझ्या मुलाचा वाढदिवस आहेस, त्याला आशीर्वाद द्यावा, एकदा त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, एवढीच इच्छा होती. ते काही घडलं नाही. पण अक्षरा त्याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम करते. त्याच्यानंतर ते देवळात जाणार आहेत आणि मग अक्षरा अधिपतीशी बोलणार आहे मनातलं. तेवढं घडायला हवं. चारू, तुला माहिती आहे त्या दोघांचं प्रेम फुलावं म्हणून मी एवढा का धडपडतोय. तू गेल्यानंतर त्या भुवनेश्वरीच्या रूपानं अधिपतीच्या आयुष्यात जी निगेटिव्हिटी आली, त्याच्यावरती एकमेव उपाय आहे. अधिपतीचं आणि अक्षराचं प्रेम ते बहरायला हवं. होईल. तुझा आशीर्वाद ठेव. तो सतत असू दे त्याला. जावई बापू, जावई बापू, चला तुम्ही आधी खाली चला. काय काय झालंय? हवं तुमच्या सुनबाईनं काय करून ठेवलंय ते बघा आधी. अक्षरानं? होय. अक्षरानं काय केलं? अव ते सुनबाईच्या शाळेत ते काय वृक्षारोपण का काय ते होतं. हो. हा, तर तिनं अधिपतीला बोलून घेतलं होतं तिथं. तर ते करताना त्याच्या पायाला कुदळ लागली व. काय? ऐक, किती लागले मला नीट सांगा सगळं. काय झालं? लय लागलंय त्याला, लय लागलंय. म्हणजे काय झालं माहितीये काय?
जे काय झालंय ते ह्यांच्यामुळेच झालंय. काही गरज काय होती हे नसते उद्योग करायची? हा, तुम्ही यासनी इथं घेऊन आला नसता तर त्यांच्या पायाला असं लागलं नसतो. तुम्ही तर आता अजिबात मध्ये बोलू नका. जीव घेतला असता हो तुम्ही आमच्या लेकाचा. हाय, बोल. अगं अक्षरा बोल, काय बोल. केव्हाचा फोन लावतीये मी तुला पण आणि अधिपती नाही. तू दोघही फोन उचलत नाहीयेत ग. बरं ऐक ना, अधिपतींचा वाढदिवस आहे ना, मला शुभेच्छा द्यायच्या होत्या त्यांना. तुझ्या जवळ आहेत का ते? दे ना जरा फोन दे. अक्षरा काय झालं ग? रडतीयस तू? काय झालं बाळा? सगळं ठीक आहे ना तिकडे? नाहीये ठीक. नाहीये ठीक आहे, काहीच ठीक नाही अगं. म्हणजे मी ना दरवेळी करायला काहीतरी एक जाते आणि उलटच होतं. नाही काय झालं काय नेमकं? अगं अधिपतींच्या पायाला खूप लागलंय. काय नाही म्हणजे काय झालं? कसं झालं? मी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता शाळेत. हा हा. आणि तिथे कुदळ मारताना त्यांच्या पायाला लागलं. खूप लागलंय त्यांना. माझ्यामुळेच झालंय आई. अक्षरा ऐक 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 बाळा, रडू नकोस. हा, मला सगळं नीट सांग बरं, काय झालंय नेमकं? अगं अधिपतींच्या वाढदिवसानिमित्त मी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता शाळेत. हा. तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला हे सगळं बघायला लागलं असं वाटलं नव्हतं आम्हाला. एवढं वाईट वाटून घेऊ नका. आई नाही होत. तुम्ही कशाला डोळ्यातनं पाणी काढायला? वाढदिवस आहे ना आमचा. हो, आज आमचा ना डोळ्यातनं पाणी काढायचाच दिवस आहे. सकाळी बी तेच झालं आणि आता हे बघायचं. अधिपती तुम्हाला असं एवढंसं खरचटलं जरी ना तरी आम्हाला चैन पडत नाही. आणि आता एवढी मोठी जखम झाली. आमचं चुकलं. आम्ही तुम्हाला बाहेर जाऊच द्यायला नको होतं. नाही हो, झालं ते झालं आई साहेब. एवढं काय नाही. लईत लई 2 दिवस. लई लोड घेऊ नका. आमच्या जखमा काय लई टिकत नाही. तुम्हाला माहिती आहे का नाही? 2 दिवसात पट्टी ना बरं होणार होता. तर डॉक्टर इथं असताना तुम्हीच सांगा पटकन बरं होणार. हो सांगावं यासनी. काय हो, फार खोल जखम तर नाहीये ना? हा, हाडाबिडाला तर लागलं नाही? नाही, हाडाला काही लागलेलं नाही. पायावर फक्त फार जोर देऊ नका. आराम करा. हा नाही देत. अहो पण आज वाढदिवस आहे त्यांचा. घरात एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय. त्यांचं लक्ष कसं काय लागायचं? हा, काय होत नाही. चालते. काय टेन्शन घेऊ नका. नाही दिली तरी चालते. आता नीट बसा. आताच यांनी सांगितलं का नाही? हा, बाहेर द्यायचा नाही म्हणून. मग तुम्ही कुठे परत उठायला? बसा. नाही एवढं काय झालेलं. एवढं कशाला टेन्शन घ्यायला तुम्ही? काय टेन्शन घेऊ नका. सुनबाई तुमचा वाढदिवस असा साजरा करतील असं वाटलं नव्हतं आम्हाला. सावकाश या. सावकाश. हा, हळू. सावकाश. हा, सावकाश. इथं बसा चला या. अगं काय नाही झालं. हा? काय नाही झालं. सावकाश. काय झालं? हा, त्यांच्या पायाला जरा दुखापत झाल्या. माफ करा. तुम्ही सगळेजण येळात येळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन इकडे आलात. हा जो काय कार्यक्रम योजला होता तो काय आज होऊ शकणार नाही. आम्ही तुमची माफी मागतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आम्ही.
पुन्हा कधीतरी भेटूया. माफ करा. गेले 15 दिवस आम्ही तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करत होतो. काय बी उपयोग झाला नाही. गेल्या 15 दिवसांच्या कष्टावर कुथळ पडली म्हणायची. तुम्हाला किती वाईट वाटलं असेल मला कळू शकते आईसाहेब. मी माफ करा खरंच. मग तुम्ही कशापायी माफी मागायलाय? तुमची चूक आहे काय? वय चूक तर सुनबाईची आहे ना व. उगाच हे उद्योग करून ठेवलाय झाडं बिडं लावायचा, त्याच्यामुळे झालंय समजा.